नमस्कार, मी दिया दिनेश जाधव. मी राहते रानमोवळीला, धुरीवाडीमध्ये, मुक्काम पोस्ट रानमोवळी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आमचा 2009 साली श्री महिला समूह बचत गट असा स्थापन झाला. त्यामध्ये मी 12 महिला होतो. आमच्या त्या गटाची मी अध्यक्ष आहे तेव्हापासून आत्तापर्यंत. आमच्या गटामध्ये 12 महिला होत्या. त्यामध्ये निरक्षर महिला, ज्यांना फक्त साक्षरता वर्गामध्ये शिकून सही येत होती, अशा 3-4 महिला, 7वी 8वी झालेल्या 6-7 महिला, आणि मी त्यामध्ये 10वी 12वी, मी 12वी झालेली, अशा मी 12 महिला होतो. ज्यावेळी गट स्थापन झाला त्यावेळी महिलांना बँकिंगचे व्यवहार, बाहेर जाऊन बोलणे, हा कॉन्फिडन्स अजिबात नव्हता. परंतु बचत गटाच्या माध्यमातून आम्ही हळूहळू शासनाच्या शेतीशाळा, शेती वर्ग अटेंड करून आम्ही त्या माध्यमातून नाचणी, भात पीक, त्याच्यानंतर भुईमुग अशा गोष्टी आम्ही त्याचं उत्पादन केलं आणि विक्री केली. त्यामुळे महिलांना थोडा कॉन्फिडन्स झाला की आपण फक्त एकत्र येऊन अशा गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर 2000 असा आमचा गट सुरू होता. आम्हाला 2012-13 मध्ये तालुकास्तरीय पुरस्कार पण मिळालेला आहे. त्याच्यानंतर आमच्या महिला सुरुवातीला कोणाशी बोलायला पण घाबरत होत्या, पण हळूहळू त्यांच्याकडे आर्थिक व्यवहार दिले गेले. त्यांना बँकेत नेऊन त्यांना कॉन्फिडन्स वाढवला गेला आणि त्यांच्याकडून बँकेचे व्यवहार करण्यात येऊ लागले. त्यामुळे आता आमच्या महिला स्वतः जाऊन बँकेत व्यवहार करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ही बचत गटाच्या माध्यमात त्यांना एक संधी मिळाली की ते स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्या बँकिंग व्यवहारात स्वतः ॲक्टिव्ह झाल्या. त्याच्यानंतर आम्ही आमच्या गटातून कर्ज मिळत होतं, फिरता निधी मिळत होता. त्या पैशांचा वापर करून छोटे छोटे उद्योग सुरू केले. आज माझा स्वतःचा कोल्ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. प्लस आज मी 1 वर्षापूर्वी कोकणी मेवा दुकान सुरू केलं आहे. असंच आमच्या महिलांनी टेलरिंग व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय, शेळी पालन, स्वतःचं हॉटेल असे व्यवसाय सुरू केले. छोट्या माध्यमातून सुरू केले बचत गटाच्या मदतीतून आणि आज त्यांची बऱ्यापैकी ग्रोथ झालेली आहे. कसालमध्ये सुरुवातीला धुरी चिकन सेंटर आणि धुरी टेलरिंग असे 2 व्यवसाय सुरू करण्यात आले होते. आज ते चिकन सेंटर दिराला दिलं एका महिलेने आणि आता ती स्वतः तिचा टेलरिंग व्यवसाय वाढवून तिने आता फुलराणी असं एक नवीन दुकान स्टार्ट केलेलं आहे. तसंच माझ्या स्वतःच्या जावेने सरिता हॉटेल असं ओसरगावला टोल नाक्यावरती हॉटेल सुरू केलेलं आहे. असं प्रत्येकाने स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत. आज काही महिला सक्षम झाल्यामुळे त्यांना SFM सारख्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळालेला आहे. तसंच त्यांना आता आर्थिक व्यवहार सर्व कळत आहेत. आता आमचा गट, त्यावेळी आमचा गट DRDA मार्फत होता 2009 मध्ये, पण 2018-19 मध्ये उमेद आल्यानंतर आम्ही गट पुन्हा स्थापन केला. त्यामध्ये आता 17 महिला आहेत आणि 17ही महिला सक्षम आहेत. आमच्या काही अडचणी आल्या, आम्हाला आर्थिक मदत लागली तर आमच्या गटामध्ये जी बचत असते किंवा आम्हाला फिरता निधी मिळतो किंवा आम्हाला बँकेतूनही 2-4 वेळा 1 लाख, 3 लाख, 5 लाख अशा टप्प्याने कर्ज मिळालं. त्याचा आम्हाला उपभोग घेतला आणि आमचे व्यवसाय वाढवले आहेत, वृद्धी केलेली आहे व्यवसायांची. आता गटातून वैयक्तिक कर्ज पण दिलं जातं. आता जस्ट आमच्या 2 महिलांनी 1-1 लाखासाठी अप्रुव्हल दिलेला आहे प्रभाग संघाकडे आणि ते पण त्यांचं होईल, कारण त्यांनाही ते व्यवसायासाठी हवं आहे. तसंच आमच्या महिलांना घरातील लग्न कार्य असतील, मुलांचं शिक्षण असू देत किंवा अदर काही गरजा असू देत, बाळंतपण असू देत, अशा वेळी जे पैसे लागतात तेव्हा ऐनवेळी बँकेकडे न जाता महिला बचत गटामुळे महिलांना एक पटकन कुठं अमाऊंट अवेलेबल होते तर आमच्या बचत गटातून होते. त्यामुळे आमच्या महिला खूप सक्षम झालेल्या आहेत आणि याचं सर्व श्रेय मी आपल्या महाराष्ट्र शासनाला देते. तसंच आम्हाला जे शासनाकडून वेगवेगळे उपक्रम घेतले गेले, शिकवलं गेलं, सांगितलं गेलं आणि आमचे प्रगती करण्यात आली, यासाठी सगळं तर खरं तर महाराष्ट्र शासन उपयोगी आहे. तसंच आमचा जिल्हा आमच्या खूपच जवळ असल्यामुळे आम्हाला ती खूप चांगली संधी मिळाली की प्रत्येक गोष्ट आमच्यापर्यंत सहज पोहोचत होती. पहिल्यांदा आम्हाला कुठच्या योजना कळत नव्हत्या, परंतु आज बचत गटामध्ये आम्ही ग्रामसभेला जातोय किंवा आम्ही महिला सभा, दरवेळी आम्ही महिला सभेला अटेंड करतोय. प्लस आम्ही मासिक सभा, 15 सभा घेतोय. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम येतात, फॉर एक्झाम्पल PMFE, CMEGP, PMEGP ह्या स्कीम ज्यावेळी आम्हाला नावं पण घेता येत नव्हती, पण आज आम्हाला स्कीम माहिती आहेत. त्यामध्ये काय लागतं हे पण माहिती आहे. त्यासाठी कुठचं सर्टिफिकेट लागतं, उद्योग आधार लागतं, फसाय लायसन लागतं, हे सगळं आम्हाला माहिती आहे, कारण ह्या गोष्टी शासनाने आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सक्षम झालोय आणि आता जी आमची प्रगती झालेली आहे त्यासाठी पूर्णपणे आपलं महाराष्ट्र शासन जबाबदार आहे किंवा त्यांनी ती आम्हाला संधी दिली. त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाची खूप आभारी आहे. धन्यवाद.